राज्यामध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह तुफान पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। भयंकर स्वरूपाचं चक्रीवादळ हे अरबी समुद्रात आता पाहायला मिळत आहे। तसेच इकडे बंगालच्या सागरामध्ये देखील आता तीव्र स्वरूपाची वादळी सिस्टम तयार झालेली असून आता राज्यभरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे संकेत आता पाहायला मिळत आहेत। पुढचे येणारे 2 तास हे राज्यासाठी खूपच महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण की विजांसह मुसळधार ते काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे। काल रात्री पावसाने अक्षरशः महाराष्ट्राला झोडपून काढलेले आहे। काही ठिकाणी मुसळधार तर नदी नाल्यांना देखील पाणी आलेलं आहे। काही ठिकाणी जी आहे ती पूर्ण शहरामध्ये नदीचे स्वरूप आल्यासारखी स्थिती पाहायला मिळाली। पुणे या ठिकाणी पुणे बेंगळुरू रस्ता जी आहे ती पूर्णपणे ठप्प झाल्यासारखी स्थिती पाहायला मिळालेली होती। तसेच आज देखील आता येत्या 2 तासामध्ये भयंकर स्वरूपाचं पावसाळी वातावरण पूर्ण महाराष्ट्रावरती पाहायला मिळत आहे। मात्र कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक धोका राहील त्या जिल्ह्याची नावे देखील आपण सांगणार आहोत। त्याकरिता फक्त 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत। चॅनलवर जर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले तर महत्त्वाचा हवामान अंदाज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। तर इकडे बघू शकता नांदेड जिल्ह्यातील देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून त्यांच्या जिल्ह्याच्या काल कमेंट केलेल्या होत्या। आता चॅनलला सबस्क्राईब देखील केले आहे म्हटल्यावर या भागाचा देखील अंदाज आपण आता सविस्तरपणे देणार आहोत। तुम्ही देखील तुमच्या जिल्ह्याची कमेंट नक्कीच करा, तुमच्या भागाचा अंदाज आपण देऊयात। तर इकडे बघू शकता आता नांदेडच्या भागामध्ये त्या 2 तासात मुसळधार पावसाची तीव्रता ही वाढत जाणार आहे। सध्या स्थितीला पावसाने जोर धरण्यास आता सुरुवात केलेली आहे। एकंदरीत विचार केला तर आता या ठिकाणी नांदेड माजलगावचा काय भाग असेल, परळी अहमदपूर या भागामध्ये तुफान पावसाला आता सुरुवात झालेली आहे। काही ठिकाणी आता तुरळक भागात पाऊस सुरू झालेला आहे। मात्र आता सर्वदूर पाऊस हा वाढणार असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। तर चला आता जोरदार पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांची नावे आपण पाहूया। सध्या स्थितीला जर विचार केला तर आता मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस येत्या 2 तासात सेलू, माजलगाव, पैठण तुफान हजेरी लावणार आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। परळी नांदेडच्या भागात तुफान पावसाची शक्यता आहे। हिंगोली, पुसद, उमरखेड याही ठिकाणी शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे। मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस राहणार आहे। तसेच इकडे बीड, केजच्या भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे। त्यामुळे या भागातील सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे। विजांसह पावसाचा हा धोका अधिक पाहायला मिळत आहे। यातच इकडे अहमदपूरच्या भागात देखील आता नवीन पावसाचा ढग हा निर्माण झालेला असून अहमदपूरच्या भागात देखील तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। येत्या 2 तासात अहमदपूर, उदगीर, लातूर पावसात झोडपून काढणार आहे। तीव्र चक्रीवादळ राज्याच्या दिशेने सरकत आहे, म्हणजेच की आता राज्याला काही तासातच चक्रीवादळ हे धडक देणार असून मुसळधार ते अतिमुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टीचे संकेत पाहायला मिळत आहेत। यामध्ये जर विचार केला तर आता लगेचच इकडे पोंडाचा भाग असेल, तसेच रत्नागिरी, राजपूर, कोडोलीचा भाग असेल, साखरपा, रत्नागिरी या भागात माखंज, पाटणचा भाग, गागोर, चिपळूण सतर्क राहावे। अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी नोंदवण्यात येत आहे। अतिवृष्टीचे चान्सेस या ठिकाणी वाढणार आहेत, कारण की चक्रीवादळ डायरेक्ट या ठिकाणी आता धडक देणार आहे। यामध्ये प्रतापगड, दापोली, साताऱ्याच्या भागामध्ये, वाई, लोणार, फलटणच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे। गंभीर पावसाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे, या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। तसेच इकडे गोरेगाव असेल, वाई, प्रतापगडच्या भागात, सासवड, लवासाच्या भागामध्ये देखील विजांसह धोका आहे। याही ठिकाणी सतर्क राहा। तर चला आता चक्रीवादळ कोणत्या दिशेने सरकत आहे, कोणत्या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण पाहूया। तर लक्ष देऊन बघू शकता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर उत्तरेकडील देखील काही भाग असतील, याही ठिकाणी आता तीव्रता वाढत जाणार आहे। सतर्क राहावे। येत्या 2 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। आता मॉडेलनुसार बघूयात। आता आजची रात्र देखील खूप जोरदार पाऊस वाढणार आहे। रात्रीला देखील काही जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट आहे, त्यामुळे योग्य ती काळजी घ्या। विजांचा कडकडाट या ठिकाणी जे आहे ते कामापेक्षा जास्त पाहायला मिळत आहेत। खूपच भयंकर स्वरूपाचा विजांचा कडकडाट सध्या स्थितीला दिसून येत आहे। तर इकडे बघू शकता यामध्ये आता मुंबई, डोंबिवली, जुन्नरखेड सतर्क राहावे। विजांसह मध्यम ते मुसळधार पाऊस राहील। तसेच इकडे
जुन्नरच्या भागात, खेडच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहणार आहे. इगतपुरी, नाशिक, धनु, पालघर, वाडा, इगतपुरीच्या या बहुतांश भागामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देखील आता वर्तवण्यात आलेला आहे. येत्या 2 तासात हाय अलर्ट आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे चान्सेस या भागामध्ये पाहायला मिळत आहेत. कृपया करून या ठिकाणी सतर्क राहावे. जुन्नर, खेड मुसळधार ते अतिमुसळधारेची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. तसेच इकडे पुणे, दौंड, करमाळा, जामखेड, अहिल्यादेवीनगर, श्रीरामपूरच्या भागात मुसळधार ते अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. बारामती, इंदापूर येत्या 2 तासात हाय अलर्ट राहील. पंढरपूर या ठिकाणी वाहुनी स्वरूपाचे पाऊस पाहायला मिळणार आहे, त्यामुळे सतर्क राहा. तर चला अजून आपण पुढील जिल्ह्यांचे अपडेट पाहूयात. कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील त्यापूर्वी अजून बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलं नाही. खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व तुमचा जिल्हा लगेच कमेंटमध्ये सांगा. तुमच्या भागाचा अंदाज देऊया. तर चला आता मुसळधार पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांची नावे आपण पाहू. तर इकडे बघू शकता जामखेड, कर्जत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस. करमाळा, चौसाळा या भागात देखील बरसणार आहे. हाय अलर्ट म्हणजे सर्वाधिक धोका केज, कळंबच्या भागात पावसाचा राहणार आहे. केज, कळंब, बर्दापूर, अहमदपूरच्या भागापर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पेठ, लातूर, उदगीर, देगलूर या ठिकाणी रेड अलर्ट वर्तवण्यात येत आहे. लातूर या ठिकाणी लातूर व उदगीरचे काय भाग असतील यामध्ये शिरूर, अंतपाल, निलंगा, औसा, कळंब, धाराशिव, बर्दापूर, अहमदपूर तसेच औराद, देगलूर, मुखेडचा भाग असेल. या ठिकाणी मुसळधार ते काही भागामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे सक्रिय होणार असून काही ठिकाणी खूपच तीव्र स्वरूपाच्या अतिमुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे. त्यामुळे या भागातील सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे. विजांच्या कडकडाटासह वाहुनी पाऊस, नदी नाले वाहणारा पाऊस या ठिकाणी दाखल होत आहे, त्यामुळे काळजी घ्या, सतर्क राहा. तसेच इकडे तुळजापूर, उमरगा, वैराग या भागामध्ये, बिदरचा भाग असेल, वागलीचा भाग असेल, मुसळधार अतिमुसळधार पाऊस राहील. तसेच इकडे विटा, जतच्या भागात, कोडोली, सांगली, विजयवाडा, इंदापूरच्या भागात मध्यम ते काही भागात अतिशय जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तीव्र स्वरूपाचं चक्रीवादळ काही तासातच धडक देतानाचं चित्र पाहायला मिळणार आहे, त्यामुळे सतर्क राहावे. अतिशय तीव्र स्वरूपाचं हे चक्रीवादळ आता राज्याच्या वेशीवरती येत आहे. याचा कोकण किनारपट्टीला तर खूपच धोका आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिमुसळधारेचा इशारा पाहायला मिळत आहे. पुढच्या 3 तासानंतर अर्धा महाराष्ट्र हा जे आहे ते हाय अलर्टवर राहील. यामध्ये परळी, माजलगाव, बीड, सेलो, पैठणच्या भागातील सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. हिंगोली, नांदेड, उमरखेड या भागात देखील सतर्क राहावे. तुफान पाऊस दाखल होणार आहे. आदिलाबाद, पांढरकवाडा, चंद्रपूर या ठिकाणी सतर्क राहा. अहमदपूर, उदगीर, देगलूर, लातूर या ठिकाणी मध्यम ते मुसळधार, काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. तसेच पुढे देखील पावसाचा अंदाज आहे. तर आता पुढील काही जिल्ह्यांची व तालुक्यांची नावे आपण सविस्तर बघूयात. आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुमच्या भागाचा अंदाज पाहायला मिळेल. सातारा, गोरेगाव, चिपळूण, कराड, विटा या भागात, धाराशिवच्या भागात, कळंबचा भाग असेल, बार्शी, अहिल्यादेवीनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस. शेवगाव, अमरावतीपर्यंत, नागपूरपर्यंत पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार आहे. येत्या 2 तासात नाशिक, वलसाड, पालघर या ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लागेल. पैठण, श्रीरामपूर, अंबडचा भाग असेल, परतूर, सेलो, परतूरच्या भागात, सेलूच्या भागात अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे. या सर्व भागातील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे. योग्य ती जनावरांची देखील काळजी घ्यावी. विजांचा कडकडाट अधिक राहण्याचा देखील अंदाज आहे. चक्रीवादळ हे तुफान स्वरूपाचं असल्यामुळे बहुतांश भागातील शेतकऱ्यांनी जे आहे ते जेवढं होईल तेवढं सतर्क राहणे हे खूपच गरजेचे ठरणार आहे. तर जामखेड या ठिकाणी रात्रीपासून ते सकाळपर्यंत 12 तास पाऊस आता बरसणार आहे. त्यामुळे पुढच्या काही तासाचेच आता जे आहे ते काही तास शिल्लक राहिलेले आहेत, म्हणजे 2 ते 3 तासच आता तुम्हाला काही कामे करण्यासाठी शिल्लक आहेत. पुढच्या 2 ते 3 तासानंतर एकदा पाऊस सुरू झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रावर काही ठिकाणी 6 तास, काही ठिकाणी 4 तास, काही ठिकाणी 12 तास हा पाऊस हजेरी लावणार आहे. त्यामुळे सतर्क राहणे खूप गरजेचे आहे. पुढचे 2 तास देखील खूपच महत्त्वाचे हे राज्यासाठी ठरणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे. तसेच इकडे नांदेडपर्यंत तुफान पाऊस राहील. तर चला अजून काही जिल्ह्याची नावे सांगतो. त्या ठिकाणी आता चक्रीवादळाचा भयंकर प्रभाव आपल्याला पाहायला मिळणार आहे.
तर यामध्ये नांदेड, लातूर, धाराशिव, उदगीर तालुका असेल, कळंब, तसेच इकडे कळंबच्या उत्तरेकडील काय केज तालुक्याची भाग असतील, अहिल्यादेवीनगर, पुणे, सातारा, अकलूज, मुसळधार ते अतिमुसळधार काही ठिकाणी तुफान पाऊस, जुन्नर, खेड, पुणे, खोपोली, दौंड, बारामती, इंदापूर, बार्शी, करमाळा, पेठ, तुळजापूर, जामखेड, अहिल्यादेवीनगर मध्यम ते मुसळधार पाऊस, काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचे चान्सेस हवामान विभागाकडून जाहीर झालेले आहेत। त्यामुळे या भागात देखील सतर्क राहावे। विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस येत आहे। नांदेड जिल्हा, परळी, गंगाखेड या ठिकाणी, माजलगाव, गेवराई, बेड तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील आपल्याला मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे। वातावरणात काय बदल झाला तर लवकरच अंदाज दिला जाईल। त्यासाठी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता। धन्यवाद।